धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन वादात सापडलंय। अदानीनं लोकप्रतिनिधींना न बोलावता केलं भूमिपूजन आम्ही मानत नसल्याचं शिवसेना मवियाच्या खासदारांनी सांगितलंय। मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या गुपचूप भूमिपूजनामुळे वाद निर्माण झालाय। धारावी बचाव समितीचा तीव्र विरोध असतानाही DRPPLनं माटुंग्याच्या लेबर कॅम्प परिसरातील जागेत भूमिपूजन केलं। लोकप्रतिनिधी म्हणून भूमिपूजनाचं कोणालाही निमंत्रण दिलं नसल्याचा दावा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला। जरी त्या ठिकाणी मोठ्या सवलती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं काम चालू असं तरी संघर्ष रस्त्यावरती आम्ही करत राहणार आणि संसदेमध्ये पण करण्याचा विचारणार प्रश्न की लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं जात नाही आणि अशा छुप्या पद्धतीने एका रूम मध्ये बसून जर काही गोष्टी होत असतील तर त्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरोध करणार। DRPPLनं केलेल्या गुपचूप भूमिपूजनाला अधिकृत मानता येणार नाही असं धारावीचे खासदार अनिल देसाईंनी म्हटलंय। जर या प्रोजेक्टचं जर तुम्ही भूमिपूजन म्हणत असाल तर त्याला एक काहीतरी प्रोटोकॉल असतो। त्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या तिथले जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींना बोलावणं, त्या प्रकारचं एक आयोजन जे करण्याचं असतं ते तुम्ही नियमितप्रमाणे केलं असतं। हे कुठेतरी छुपके वगैरे या गोष्टी आहेत त्याला भूमिपूजन मानणारच नाही। धारावी बचाव समितीनं झालेल्या छुप्या भूमिपूजनातून अदानीची मानसिकता फसवणुकीची असल्याचा आरोप केला। अदानी हा अत्यंत लबाड माणूस आहे। अदानी हे नाव कोणा उद्योगपतीचं नाही, हे घोटाळ्याचं नाव आहे। सर्व प्रकारचे घोटाळा करणारा जो माणूस आहे तो अदानी आहे आणि म्हणून या ठिकाणी जो विकास होतोय तो धारावीकरांना विश्वासात घेऊन होत नाही, धारावीकरांच्या मर्जीनं होत नाही, अदानीच्या मर्जीनं सगळं चाललेलं आहे। ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं त्या ठिकाणी पत्राचे मोठे कुंपण घालण्यात आलंय। अदानीचा हा चोरी चुपके भूमिपूजनाचा मामला एका नव्या वादाला कारणीभूत ठरलाय। विकास मिरकणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।